राज्यातील सर्वांसाठीच आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। पुढील काही दिवसात राज्यातील तापमानाचा पारा घट होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलेला आहे। त्यासोबतच पुढील 4 दिवस राज्यात अवकाळी पाऊस कोसळेल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं। कडाक्याच्या उन्हामुळे राज्यात अनेकांना त्रास झाला। लातूर विदर्भासह काही ठिकाणी अतिउष्णतेमुळे मृत्यूची नोंद झाली। अल निनोमुळे तापमानात वाढ झाल्याचं सांगण्यात आलं होतं, पण आता पुन्हा एकदा राज्याचा पारा सामान्य होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पुढील 48 तासात राज्याचं वातावरणात घसरण होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। विदर्भातील तापमानातही मोठी घट होणार असल्याचं पुणे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। विदर्भात तापमानात घट होणार आहे। पुढील 24 ते 48 तासात हवामानात काही अंशानं कमी होईल। पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता आहे। विदर्भात मे महिन्यात 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता आहे। 2, 3 आणि 4 मे या दरम्यान विदर्भासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। कडाक्याच्या उन्हात पावसानं हजेरी लावल्यास नागरिकांना थोडासा दिलासा मिळणार आहे, पण शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं। अकोल्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांचं तापमान 46 पर्यंत पोहोचलं होतं, पण पुढील 48 तासाच्या आत तापमान कमी झाल्याचं पाहायला मिळेल। तर राज्यात अनेक ठिकाणी 40 डिग्री तापमानाची नोंद झालेली आहे। ते पुढील काही दिवस कायम राहू शकतं, पण राज्यात कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाहीये। पुण्यासह राज्यात पुढील 2 ते 3 दिवसात तापमान कमी होईल। राज्याचा पारा 38 ते 40च्या आसपास राहू शकतो, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलेला आहे। दरम्यान राज्याचा पारा 55 वर जाणार असल्याचा एक मेसेज काही दिवसांपासून सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, पण यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं पुणे वेधशाळेनं सांगितलंय। व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये कोणतंही तथ्य नाहीये, असा कुठलाही मेसेज हवामान विभागानं दिलेला नाही, त्यामुळे कुणीही त्याच्यावरती विश्वास ठेवू नये असं आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।